पुंडली कवरला श्री सत्यनारायण महाराज. धन्यवाद बुवा. सणमणे आमचे बुवा उमेशजी वंजारे या ठिकाणी सुंदररित्या भारूड सादर केलेला आहे. धन्यवाद देतोय बुवा तुम्हाला. तदनंतर जे मनोरंजन केला तशी बुवांची मी कळ काढलेला नाही, पण जे काय बोललो त्यावर त्यांनी प्रतिउत्तर केले. धन्यवाद देतोय. वो कसं आहे, तुम्ही काय सांगता की बुवांचं लग्न नाही झालंय आणि वर परत काय म्हणतात, याचा लगीन झाला, बायकोच्या रांगोळीचे स्टेटस ठेवता. म्हणजे किती थूक लावता ती बघा. नाही मंडळी, बायकोचे स्टेटस लावतो काम ह्या करतो, ह्यो माणूस करता. सत्य बातमी. हा काहीतरी त्यांच्या बुवांच्या लग्नात वर्ष 1.5 वर्ष झालेला, नवीन लग्न झालेलं आहे आणि मागची दिवाळी बुवांनी साजरी केली. त्यावेळी बायकोनी जी रांगोळी काढलेली दिवाळीला ते बुवांचे स्टेटस होते. आणि ह्या खोटा असतात तर आपल्या प्रणव धुरींना विचारा, कारण त्यांना स्टेटस दिसतात ते. आणि ह्या त्यांनी माका सांगल्यानी अरे सांग काय, तू घाबरा नको रे बाबा. आणि खरं आहे ते, बुवांच्या बायकोने काढलेली रांगोळीचा स्टेटस बुवानीच लावलेला होता. आता माझा झाला नाही, मी काय लावू. जर माझा झाला ना असता तर 100% बायकोचं मी रांगोळीचं स्टेटस लावले असते. आणि होणार ह्या मी जाम तीव्र इच्छा माझी, आणि 100% होणार. तुमचे सर्वांचे आशीर्वाद, त्या सत्यनारायणाची कृपा नक्की होणार. असं राहणार नाही हो. कोणाक तरी माझी दया आहे. आता ह्या गुलामाक दया येत नाही माझी. काहीतरी बाबा बघूया, एवढी भांडणं करता काहीतरी बघूया. तितक्या का चांगला नाही बघू आता कोणाचा, चांगला कोणाचा भगवाचा नाही, अशी परिस्थिती आमच्या बुवाची. बुवा राग रुसवे हे काही नको, दुसऱ्याचं आपण चांगलं करूया, आपलं नक्कीच चांगलं होणार. त्या निमित्तानं एवढा बोलल्याबद्दल काही बारीकसा पोरगा असला तर बघा, मी तयार असेल. धन्यवाद. तसेच त्यानंतर बुवानी काय सांगितलं, ट्रेन मधून जात होतो आणि वरती कपल बसला. या कपल एकामेकाक जिलेबी भरी होते. बरं मी काय म्हणते, ठीक आहे, वरती कपल बसला, एकामेकाक जिलेबी भरवतात, कोण गुलाबजाम भरवता. पण ह्याचं लक्ष किती आहे बरं, ह्याचा लगीन झाला. माणसाचा कसा माहिता, नवीन मोबाईल घेतल्या आणि नवीन लग्न झाला का नाही, त्या काय इच्छा काय होता, अरे रे बाहेर थांबता येतो, दुसरा मॉडेल गावला असता. बरोबर की नाही, तशी याची परिस्थिती आहे. हे तुषार बरोबर की नाही. मोबाईलच्या बाबतीत पण आपण आता Y25 घेतलो, Y12 घेतलो विवो, तर आणि 6 महिन्यात नवीन लॉन्च होतो लो. बरोबर की नाही, 6 महिन्यात नवीन, त्याच्यात अजून फीचर्स येतले वेगवेगळे. तेव्हा काय आपण म्हणतो, हे बाबा उगा 30,000 घालवलंय, अरे 32 हा भारीतला नावगाठ होता. तशी याची परिस्थिती आहे. लगीन केला ना तो पस्तावला, अरे रे वाईट थांबते तर अजून दुसरा मॉडेल गावला असता. बुवा इथे कोण कमी नाही, सगळ्यांना बोलता येतं. पण कसा आपली पहिलीच गाठभेटा. बोला मी पण शकतोय. तुमचं एक जोडीवालो गावलेलो मुंबईचो, त्या दिवशी आपला तोंड सुटला काय गटार असता, पण आम्ही बोलत नाही. कशा ही जागा नाही ती बोलण्याची. बुवा ही त्या जागाची, म्हणजे ही वाईट बोलण्याची जागा नाही. नाही तर आमका सगळ्यांका बोलायला येतात कोण आणि गावातल्याची तर अजिबात कळ काढायची नाही.
सारी नाही ती लावंगाटा गावची, कधी झेजरती हा आपटती कधी सांगा गावचा नाही. त्यानंतर जलेबीचा झाला. लग्नाक म्हणता असा असलो आणि तो लग्नाक धावलो बुवा, तशी काय गोष्ट नाही. मगाशीच मी सांगितलंय पुरुषांची आता 30 झाली ठीक आहे, 30-32 पर्यंत ठीक आहे, पण सत्य परिस्थिती सांगतोय 35 झालेल्या लग्नाचा विचार सोडून द्यायचो. ही 100% बाप खरी असली तर टाळी वाजवा. खरी आहे ना, 100% खरी आहे. सगळ्या गावात जावा, नाही म्हटलं तरी 33 झिलगे 35 आणि 40च्या दरम्यान, कोण 38 कोण 39. आमच्या सगळेच फक्त एकच ज्येष्ठ लागली का कळला. त्यामुळे खरा सांगा कोणाची भीती नाही, खरा सांगा कोणाची भीती नाही आणि जमणार 100% हा विश्वासावर मी असं आहे. आम्ही कोणाचा वाईट केलाच नाही, त्यामुळे 100% आमचं लग्न जमणार. आणि बुवा काय आहे, खरं प्रेम केल्यावर थोडस धोको गावता, त्यामुळे विषय सोडून द्यायचो. आमचा केव्हाच लग्न झाला असता, पण आम्ही थोडेसे गुट फारलो कळलं. त्यामुळे आता ते आम्ही भानगडीत पडत नाही. ना नशिबात हा आता मिळणार नाही, आता सोडून द्यायचा. आपल्या ज्या भाई लिहिलेल्या आहे, नशिबात लिहिलेलं आहे ते 100% मिळणार. भले कोणतो येऊ दे, मिळणार म्हणजे मिळणार. पण जा आपल्या नशिबात नाही त्याच्या पाठसून आपण धावायचा नाही. कळलं का. जर 30-32 झाले, मी विचार सोडून देईन याचा नाही माझा, आम्ही बघून घेऊ. ही सरस्वती रातभर भाजना करू, घरात धावतात नाही काय, बायको नाही पोरा काय करू द्या, भाजनाच गेली असं विषय जाऊ दे. त्यानंतर बुवाने सांगितलं आताची मुलं विमल खातात. हे कोण खातात रे तुमच्या दगडे खातात, म्हणजे उगाच काहीतरी सांगता, म्हणजे पोरांका बदनाम करता हो माणूस. नवीन म्हणजे 20-25 वर्षाच्या पोरांका बदनाम करता हो माणूस. त्याका मुंबईत जाऊ देऊ नको, त्या आकड्या राहा दांडे घेऊन, 2 दांडे घेऊन राहा. आणि असं कोण आपलं मुलगा असतात की बापूस मागात म्हणून तो विमल त्याच्या पुढे असं कोण मुलगा असतात, कोणच नाही हो. आणि या कोकणात तर नक्की नाही. यो काहीतरी UP फिरा निघलो ना, त्यामुळे तकडला काहीतरी पुढे लावलं, बघूया त्याची काढता काय त्याची काय बुवांची परिस्थिती काय, उगाच मोठा सांगायचा. त्या दिवशी मुंबईत गेले, माझी मालांना बारी होती 1 तारखेत, आणि नेमकं दादरला गावलो, गुलाब दादरला गावलो. आणि आजोबांचं सांगाक लागलो, मागाशी सांगल्यानंतर पडेला तू डायरेक्ट कणकवलीत जाशी काय, जाईन ना गाडी आहे पडेला तू डायरेक्ट कणकवलीत जाईन, मी गाडी येऊन जाईन, बरोबर की नाही. त्या दिवशी दादर स्टेशनला गावलो आणि माका म्हणालो, माझ्या आजोबांनी वांग्याची शेती केल्याने या गावात, वांग्याची शेती, आजोबांनी वांग्याची शेती केल्याने या गावात. आणि त्याका एका वांग्याच्या झाडाक यदा मोठा वांग्या लागला, यदा मोठा लागला त्याका उचलूक 25 माणूस लागतो. मी म्हटलं वांग्या काय भोबळा रे, नाही म्हणालो, वांग्यात लागला. वांग्याची शेती केलेली आणि वांग्या एवढा मोठा लागला, त्या दिवशी तोडलं, त्या दिवशी त्या वांग्यात तोडलं, त्या वांग्यात उचलूक 25 झिलगो लागता म्हणाले. ठीक आहे म्हणालो, मी काय कमी, माझ्या आजोबा काय कमी सांगले ते का मगाशी. म्हटलं माझ्या आजोबानी आता इतकं ह्यो सोडतं तर माका सोडू काय हो, बरोबर की नाही. मी म्हटलं माझ्या आजोबानी एवढी मोठी कढई केल्याने ती का उचलूक 50 माणसा लागतं. आणि भूतू काहीतरी जर तळूचा असला तर त्याला शिडी लावची लागता आणि मग भूतूचा टाकूचा लागता. होय काय, मग काय एवढ्या तळी आहे, एवढ्या त्या कढईचा करतले काय म्हणाक लागलो माका, एवढ्या त्या तळीचा करतले का रे, तुझ्या आज्याचा वांग्या भूतू खातले भाजून, बरोबर की नाही बुवा. इथे कोण कमी नाही, सर्व आपल्या जागी श्रेष्ठ आहेत. त्यामुळे बोलायला सर्वांना येत. अरे बोलाचा काय, ढोरारी जाणारे ढोराचे राखणे सुद्धा वाट 1 नंबर, तो बिंदास जबरदस्त साऊंड. एकदा त्या माऊलीसाठी जोरदार टाळ्या. सुंदर. ढोराचे राखणे जरी माळार गेले घोंगडी आणि दांडो घेऊन, वाटात ना गजली लावतात, बरोबर की ना. वाटात ते बोलू कोण पण शकता हो, काय बोलण्यात एवढा ह्या नाही, पण काय बोलावं, कसं बोलावं, कुठे बोलावं आणि का बोलावं याच्यासाठी संपूर्ण आयुष्य घालवावं लागतं बुवा, कळलं का.
तर त्या गुलामाची मी कळत नाही काढलंय, पण तो लयच दिसतो प्रियसी प्रियसी करू लागलं. एकदा याची शाळेतली गंमत सांगतोय. शाळेतली गंमत जास्त मोठं नाही, माझ्यापेक्षा 2 वर्षांनी मोठं असतो लो. 2 वर्षांनी मोठो, जास्त मोठं नाही. शाळेतली गंमत सांगतोय. शाळेचे दिवस होते साधारण ह्यो 8वी 9वीत होतो बुवा आमचो. 8वी 9वीत होतो आणि काय झालं, शिरा पडली ती इन्स्पेक्शन लागला. इन्स्पेक्शन लागला आणि इन्स्पेक्शन घेणारे सर इले आणि नेमकं ह्याकाच उभे केल्यानी आणि म्हणाला, सर म्हणाले, उमेश उभा राहा. तू मोठं झाल्यावर कोण होतल? तू मोठं झाल्यावर कोण होतल? यो म्हणा लागलो, मी मोठं झाल्या नवरो होतल. एका लग्नाचा लय लागला, बरा झालेला या काकरेकच नाही, दुसऱ्याच्या पाठी लागलो. काय म्हणालो, मोठं झाल्यावर कोण होतल? हो म्हणालो, मी नवरो होतल. आता मास्तरांनी कपडा हात मारल्यानी, अरे मोठं झाल्यावर कोण होतल? यांना नवरो सांगला. ठीक आहे, कारण प्रश्न कळलो नसतात म्हणून मास्तरांनी जरा प्रश्न फिरून विचारल्यानी, उमेश अरे मोठं झाल्यावर तू काय करतल? तू मोठं झाल्यावर काय करतल? हो म्हणाल, मी मोठं झाल्यावर लगीन करतलय. मोठं झाल्यावर म्हणून लगीन करतलय. मास्तरांनी 2 कपड्यात हात मारून घेतल्यानी, रे बाबा कर्म. परत दुसरा प्रश्न कळलो नसता. ठीक आहे, 8वीतलो ना रे, 8वीतलो पोरगो, म्हणून तोच प्रश्न परत विचारून फिरून विचारल्यानी, अरे तू आई वडिलांसाठी काय करतल? आई वडिलांसाठी, तुझ्या आई वडिलांसाठी काय करतलो? जो म्हणालो, मी आई वडिलांसाठी बायको आणतलय. आई वडिलांसाठी बायको आणतलय. आता मास्तर मात्र पेटलो, चिडलो. अरे उमेश, मी विचारतो काय, तू उत्तर काय देतो? अरे आई वडिलांकडून तुझ्यासाठी काय अपेक्षा आहेत? आई वडिलांच्या तुझ्याकडून काय अपेक्षा आहेत? अपेक्षा होत म्हणालो, नातू आणि नाती त्यांना अंगार खेळूचे ही अपेक्षा. आता तो मास्तर एवढं चिडलो या कानपातात दिल्या ठेवून, अरे तुझ्या जीवनाचा उद्देश काय? तुझ्या जीवनाचा उद्देश काय? हो म्हणाला, हम दो हमारे दो आणि हम दो हमारे 4. म्हणजे एका लग्नाचा किती पडला आता बघा. आता तू लग्नाच्या भानगडीत पडा नको, एकदा झाला बस. झालेल्यांका विचार काय असतात, झालेल्यांका बरोबर की नाही. एकदा वाघावरती बसली, हो बघ त्याचा झालेला पण तो घराकडे त्याका वस्तव नाही, तो बदला का आता शिरा पडला. मी आपलं बदला घातले. याका हळूहळू कळत आला ह्याचा काय झाला, रातभर आता बदला घरात तेवढं होतं काय दोघं होत. त्या दिवशी हळदी कुंकू होतो, त्या दिवशी हळदी कुंकू होतो. याच्या आपल्या बायकोनी विचारल्या, आमच्या वहिनीने विचारल्या, हो हो हळदी कुंकू वाण काय देऊ? हळदी कुंकू वाण काय? ह्याला पटकन म्हटलं, वाण माझा व्हॉट्सअप नंबर दी म्हणालो सगळ्यांना. म्हणाला व्हॉट्सअप नंबर दी. त्यावर ती माऊली आमची चिडली ना, हो येतो व्हॉट्सअप नंबर घेऊन. आता ती बायको वाहनी दोघांचा झंगाट पेटला, एवढा पेटला दोघांचा, ती मारूकच उठली एका. कधी कधी 2-3 तांबे पण फेकून मारता. मुंबईत चालतात, दार बंद केल्याने भूतू काय करता कोणाक माहित. कांडावल्याने एकामेकाक तरी कोण बघता. मुंबईत कोणाचं काय पडला नाही हो, तो तकडे मरण नाही तर जगन काय पडलेला नाही. पण गावात फक्त जरी खाटखूट झाला, त्या बायग्याच्या घरात काहीतरी झंगाट झाला वाटता, असं विषय असता. हो गावात मुंबई खाता, मुंबई कोणाक इळे नाही, प्रत्येक जण घायतच, प्रत्येक जण घायत. दोघांचा पेटला. बायकोन सांगल्या ना आमच्या बुवांका, आम्ही जर बायका नसतो तर तुम्ही तुमचे कपडे कोणी धुतले असते म्हणालो. बायको म्हणाली, आम्ही जर सगळी बायका नसतो तुमचे कपडे अडको कोणी धुतले नसते. यो पोतलो लय हुशार माणूस. यो म्हणलं, तुम्ही बायका नसतात आम्ही कपडे तरी घ्याका घातले असते बंगले. असं विषय बुवा, तिथे कोण कमी नाही, सगळे बोलणारे. पारंपरिक आपली बारी आहे म्हणून ठीक आहे. या 2020 नाक्यावर असती सोडलं नसतंय मी. गेलो ना घरा. चला, बोलण्यासारखं भरपूर आहे.
सर्व बुवांचे पॉइंट फोडलेले आहेत. हा, बुवाने सांगितलं जो रुग्ण असतो तो डॉक्टरकडे जातो, असाच कोण माणूस डॉक्टरकडे जात नाही. मी जाते, माका काही आजार नाही, पण माका वाटला असा डॉक्टरकडे जायचा, वजन चेक करून मी जाते. माका काही आजार नाही, पण डॉक्टरकडे असं जाऊन काय नमस्कार डॉक्टर, काय बरा ना, हा वाय जरा वजन बघते, हा मस्तपैकी खेळ मिळून जाते, वजन चेक करते किती 72, ओके डॉक्टर सांगणार ओके गुड गुड. कधीतरी असंच जाते आनंदात, जरा वाईट बघा हो बीपी लेवल बघा किती आधी, ते लगेच लावल्याने आपली बीपी लेवल बघल्या एक नंबर, ओके का येवत नको तू. असे आनंदित पण लोक डॉक्टरकडे जातात. असं कोण नाही की बरा नसतात तो डॉक्टरकडे जातात, बरोबर काका? असेच पण जाणारे असतात. काय कोणा काही आजार नसता तो आपलं बीपी चेक करू पण जाता, काही आजार नसता पण बीपी चेक करू जाता. कशा? सावध तो सुखी, सावध तो सुखी. त्यामुळे बीपी चेक करू पण जातात, वजन चेक करू पण जातात. आता बुवा कोणाकडे येऊन थूक लावू नको, अरे कोण कमी नाही, कोण कमी नाही हवे, सगळे आपापल्या जागेवर श्रेष्ठ झाला. त्यानंतर हा बुवा बोलले पहिली बारी तुम्ही 2.5 तास केलात. बुवा मी बोलले नाही, तुम्ही सांगा यांची पहिली बारी किती तास झाली हो? 1.25 तास झाली. मी बोलले नाही, जाऊ दे, कारण प्रत्येकाक टायमिंग दिलेलो असता, त्या टायमिंगच्या 15-20 मिनिटा पाठी पुढे होता, आपण बोलत नाही. सगळ्यात जर खोडून काढू गेला ना तर वही भरा ती बघा. आता कधीपासून किती वही भरली आहे ती बघा, 4 पाना भरली आहेत, पण इतक्या मी बोलत राहिले तर तुम्ही कंटाळा त्यालाच कळला काय. त्यामुळे आपण सोडून देतो, पण ह्यांका सवय लागलेली आहे, खाजून एखाद्याची कळ काढली आणि मग तो धोमला आणि तो बोललो काय ह्यांका म्हणतात नाही लय मारल्यात, लय मारल्यात असं असतात. जाऊ दे, असू दे, पण सुंदर बारी केली या बुवानी, धन्यवाद देतोय. पुढच्या भावी वाटचाली शुभेच्छा देतोय आणि या ठिकाणी भैरवी सादर करतोय. बरोबर आहे, परफेक्ट. हॅलो, सर्वांचा आग्रह असतो, छोटीशी कवाली घेतो, बरोबर? थोडं कमी फिरव झालं, बरोबर? नाम भगवान का, नाम भगवान का, नाम भगवान का जो दिल से लिया करते हैं, नाम भगवान का जो दिल से लिया करते हैं, उन्हीं भक्तों को प्रभु प्यार किया करते हैं. तो बुराई किसी की सोचना, बुराई किसी की सोचना तो हमारा काम नहीं, बुराई किसी की सोचना तो हमारा काम नहीं. निंदक हमारा मित्र है, दुश्मन हमारा कोई नहीं. तो हरि नाम से बढ़कर, तो हरि नाम से बढ़कर दुनिया में क्या है, हरि नाम से बढ़कर दुनिया में क्या है. 2 दिन की है जिंदगानी भी क्या है. परमेश्वराने हे दिलेलं आयुष्य आहे, उद्या काय होईल हे कोणाला माहित नाही. त्यामुळे हे परमेश्वराने दिलेलं आयुष्य आहे, अगदी आनंदात
सुखाने तुम्ही जगा, सर्वांना उदंड आयुष्य लाभू दे, अशी त्या सत्यनारायण चरणी प्रार्थना करतोय आणि तुमचा एकोपा असाच टिकून राहू दे अशी ती परमेश्वरा चरणी प्रार्थना करतोय. क्या भरोसा है म्हणून म्हणतोय, क्या भरोसा है इस जिंदगी का, 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 क्या भरोसा है इस जिंदगी का. साथ देती नहीं है किसी का, साथ देती नहीं है किसी का, भरोसा है इस जिंदगी का, क्या भरोसा है इस जिंदगी का, क्या भरोसा है इस जिंदगी का. क्या भरोसा है इस जिंदगी का, साथ देती नाही आहे किसी का. कोणाकडे पैसे आहेत तर तो आजाराने व्याधीत आहे बघा, लाखोनी रुपये आहेत, पण नाचण्याची भाकरी खाऊ पाहिजे, बाकी काय खाऊ नको. पण म्हणतात ना, चणे आहेत तर जात नाही आणि जात आहेत तर चणे नाहीत, अशी परिस्थिती आहे सर्व माणसाची. म्हणून अभिमान नको, नम्रता असावी. म्हणून म्हणतो, साथ देती नहीं है किसी का, साथ देती नहीं है किसी का, भरोसा है इस जिंदगी का, क्या भरोसा है इस जिंदगी का, क्या भरोसा है इस जिंदगी का. सांस रुक जाएगी चलते चलते, सांस रुक जाएगी चलते चलते, सांस रुक जाएगी चलते चलते, क्षमा बुझ जाएगी जलते जलते, क्षमा बुझ जाएगी चलते चलते, क्षमा बुझ जाएगी चलते चलते. दम निकल जाएगा आदमी का, दम निकल जाएगा आदमी का, क्या भरोसा है इस जिंदगी का, क्या भरोसा है इस जिंदगी का, क्या भरोसा है इस जिंदगी का. दुनिया की कथी पुरानी, दुनिया है हकीकत पुरानी, दुनिया है हकीकत पुरानी, चलती रहती है उसकी रवानी, चलती रहती है उसकी रवानी, चलती रहती है उसकी रवानी. गोपीनाथ को है इंतजार प्यार का, गोपीनाथ को है इंतजार प्यार का, क्या भरोसा है इस जिंदगी का, क्या भरोसा है इस जिंदगी का, क्या भरोसा है इस जिंदगी का. साथ देती नहीं है किसी का, साथ देती नहीं है किसी का, क्या भरोसा है इस जिंदगी का, जिंदगी का. धन्यवाद. या ठिकाणी छोटीशी भैरवी घेऊया. सारे गा मा बा बा पदा पदा निधान निधान धानी रे 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 गे रे सा सा नि धा प ध प रे रे गे रे नि ध. क्या बात आ
जातो माघारी जातो माघारी जातो माघारी जातो माघारी जातो माघारी पंढरीनाथा जातो माघारी पंढरीनाथा तुझे तुझे दर्शन झाले आता तुझे दर्शन झाले आता तुझे दर्शन झाले आता जातो माघारी पंढरीनाथा पंढरीनाथा तुझे दर्शन झाले तुझा गाण मी पाहिली देवा तुझी तरे पंढरी तुझा गाण मी पाहिली देवा तुझी तरे पंढरी तुझा गाण मी पाहिली देवा तुझी तरे पंढरी धन्य झालो आम्ही जन्माचे झालो आम्ही जन्माचे धन्य झालो आम्ही जन्माचे नाम घेता मुखिया वडीले नाम घेता मुखिया वडीले नाम घेता मुखिया वडीले जातो माघारी जातो माघारी जातो माघारी जातो माघारी जातो माघारी पंढरीनाथा जातो माघारी पंढरीनाथा आले आता पवली तुझी पंढरी चालू झाली भक्ताची वारी वारी तुझी पंढरी चालू झाली भक्ताची वारी वारी तुझी पंढरी चालू झाली भक्ताची वारी किती आनंदी आनंद किती आनंदी आनंद या धोबडी समान या धोबडी
वारी तुझी पंढरी चालू झाली भक्तांची वारी वारी तुझी पंढरी चालू झाली भक्तांची वारी तुका म्हणे भक्त खरा तोची म्हणे भक्त खरा तोची म्हणे भक्त खरा तोची जाती पापे जन्माची पळोनी पापे जन्माची पळोनी जाती पापे जन्माची पळोनी जातो माघारी जातो माघारी जातो माघारी जातो माघारी पंढरीनाथा जातो माघारी पंढरीनाथा धन्यवाद धन्यवाद. या ठिकाणी बघा या देवगड पडेल गावामध्ये सालाबाग प्रमाणे रविवारची सत्यनारायणाची महापूजा निमित्त आज या ठिकाणी आम्हा दोन्ही मुलांना सुजित परब आणि आमचे मित्र सन्मान्य उमेश वंजारे दोन्ही मुलांना इथे भजन करण्याची परमेश्वराचं नामस्मरण करण्याची जी सुवर्ण संधी मधलीवाडी विकास मंडळ आयोजित मधलीवाडी विकास मंडळाची दिली त्याबद्दल मी माझ्या मंडळाचे वतीने लागला आभार मानतो. तसेच या ठिकाणी सन्माननीय या मंडळाचे अध्यक्ष विपिनजी यरम साहेब यांना सुद्धा धन्यवाद देतोय. सर्व ग्रामस्थांच्या चरणाचे नतमस्तक होतोय. चुकून माझ्या मुखातून जर वाईट शब्द आला असेल तर छोटा भाऊ समजून मला माफ करा आणि तुमच्या सर्वांचे आशीर्वाद माझ्या पाठीशी राहू दे अशी परमेश्वराच्या मी आशा बाळगतो. आणि या ठिकाणी सर्वांच्या चरणाशी नतमस्तक होऊन या कार्यक्रमाची सांगता करतोय. जय हिंद जय महाराष्ट्र. जय हिंद जय महाराष्ट्र. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली महाराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर 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 माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम 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 कुंडली कवरदा हरी विठ्ठल श्री सत्यनारायण महाराज धन्यवाद